जय हिंद मित्रांनो. आता जवळपास भरपूर मुलांचे ग्राउंड झालेले आहेत. मग ते मुंबई शिपाई असेल, मीरा भाईंदर असेल, किंवा चालक असतील, किंवा लोहमार्गाचा असेल. पण ज्या काही ठिकाणचे ऑब्जेक्शन अजून पण चालू आहेत. उदाहरणार्थ सुरुवातीला मीरा भाईंदर या ठिकाणी 100 मीटर मध्ये प्रॉब्लेम झाला होता आणि तो आता सुधारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ठाणे ग्रामीणचा पण प्रॉब्लेम चालू आहे 100 मीटरचा. मुंबईचा पण प्रॉब्लेम चालू आहे 100 मीटरला. आणि अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न तोच आहे की सर, आम्हाला 100 मीटरच्या गव्हर्नमेंटच्या चुकीमुळे आणि जी काही कंपनी त्याने अरेंज केलेली आहे, टेक्निकली कंपनी जी आहे त्यांच्या चुकीमुळे आम्हाला ग्राउंडला मार्क कमी मिळालेत, 100 मीटरला मार्क कमी मिळालेत आणि त्यामुळे कदाचित आम्ही क्वालिफाईड होऊ शकत नाही. तर याच्यावरती काय करू शकतो, काय होऊ शकतो, परत आम्हाला 100 मीटर देण्याचा चान्स भेटेल का, अशा अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. शिवाय ज्यांना काही कारणास्तव ग्राउंड देता आले नाही किंवा एकाच दिवशी ग्राउंड झालेले तारीख आलेली आहे, त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे याबद्दल सुद्धा मी सविस्तर माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. पहिली गोष्ट मित्रांनो, 100 मीटरचा घोळ सुरुवातीला मुंबईला झाला होता, मीरा भाईंदरला झाला होता, ठाणे ग्रामीणला झालेला आहे आणि अजून सुद्धा काही ठिकाणी प्रॉब्लेम्स हे चालूच आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाहीत. पण याच्यामध्ये 100 मीटर मध्ये मार्क कमी मिळालेत, याच्यासाठी तुम्ही लोकांनी काय करायला पाहिजे, तर त्यांना जो त्यांचे ईमेल आयडी दिलेले आहे, या ईमेल आयडी वरती तुम्हाला मेल करायचा आहे की मला या कारणास्तव मार्क कमी मिळालेले आहेत किंवा मी सॅटिस्फॅक्शन नाही आहे की तुम्ही 100 मीटर परफेक्ट घेतला म्हणून. तर तुमची कदाचित 100 मीटरला परत अरेंज केलं जाईल. कारण काही मुलींना, आता आमच्या क्लासमधल्या पण काही मुली होत्या, त्यांना सुद्धा मुंबई शिपाई म्हणजे मुंबईचं जे काही मुख्यालय आहे, मुंबई पोलीस भरतीचं जे काही मुख्यालय आहे, तिथून कॉल आलेला आहे की तुम्हाला 100 मीटर साठी तुम्ही सॅटिस्फाईड आहेत का, तुम्हाला जे मार्क मिळाले ते बरोबर आहेत का, किंवा तुम्हाला नवीन 100 मीटर देण्याची इच्छा आहे का, हे सगळे प्रश्न विचारले गेले आहेत. म्हणजेच कदाचित मुंबईवाल्यांतरी खास एक 100 मीटर साठी तुम्हाला पुन्हा एकदा चान्स मिळण्याची शक्यता वाढलेली आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांमध्ये पण प्रॉब्लेम झाले होते, त्यामुळे त्या ठिकाणची सुद्धा मुलांना फोन करून विचारले जात आहेत किंवा तुम्ही स्वतःहून जर मेल केला तर तुमचा नक्की 100 मीटर साठी विचार केला जाईल आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढं पुन्हा एकदा तुम्हाला 2 मार्क, 4 मार्क, 6 मार्क वाढवण्याची संधी मिळत आहेत. मित्रांनो, सध्या तरी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल की मेरिटचा जास्त विचार करू नका. ओपनची मेरिट सर्वांनाच माहिती आहे, 40 ते 41 मार्काची मेरिट ओपनची लागणार आहे. त्याच्यानंतर कास्ट वाईज मुंबईची मेरिट लागेल. अदर जिल्ह्यांच्या पण सेम कंडिशन अशीच असणार आहे. तुम्हाला तुमचा बेस्ट देण्याचा होता, तुम्ही तुमचा बेस्ट दिलेला आहे. कदाचित तुमच्या काही चुकांमुळे तुम्हाला मार्क कमी आले असतील, काही प्रशासनाच्या चुकांमुळे मार्क कमी आलेले असतील, किंवा तुम्ही प्रॅक्टिसच केली नसेल तर तुम्हाला मार्क कमी आलेले असतील. अनेक कारण असू शकतात. जर तुम्हाला 36च्या पुढे मार्क मिळालेले आहेत आणि तुम्ही जर कुठल्याही कास्ट मध्ये आहेत तर पॉझिटिव्ह विचार ठेवा. कदाचित तुम्हाला लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवलं जाईल आणि तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकतात. आता ही गोष्ट पण तेवढं सत्य आहे, लेखी परीक्षेला तुम्हाला जास्त दिवस भेटणार नाही. ज्या पद्धतीने पोलीस भरतीची प्रोसेस ही फास्ट मध्ये चालू आहे, त्या पद्धतीने असं वाटत नाही की मुलांना जास्त चान्स मिळेल लेखी परीक्षेसाठी. कारण बघा, ग्राउंड तर झालेलं आहे आणि कदाचित मार्च महिन्यामध्ये लेखी परीक्षा सुद्धा लागून जातील. जर बघायला गेला आपण, साधारणतः ज्या ठिकाणचा ग्राउंड कंप्लीट झाला त्यांची लेखी परीक्षा 10 ते 15 दिवसांमध्ये अरेंज होणार आहे. जरी आणि प्रशासनाने जो नियम सांगितला होता सुरुवातीला की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी आम्ही लेखी परीक्षा घेऊ, तो जर नियम तंतोतंत पाळला तर 100% लेखी परीक्षेसाठी तुम्हाला वेळ भेटू शकतो. पण आतापर्यंत जर आपण इतिहास बघितला तर कदाचित असं होऊ शकतो, पोलीस शिपाई यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी लेखी परीक्षा, चालक यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दिवशी लेखी परीक्षा, कारागृह यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी लेखी परीक्षा आणि त्याचप्रमाणे SRPFचं सुद्धा. असं जर ग्राउंड झालं, असं जर नियोजन झालं तर ज्या ठिकाणी ग्राउंड अजून चालू आहे त्या लोकांना एक आणखी संधी मिळणार, टाइम भेटणार अभ्यास करण्यासाठी. परंतु ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे, 40 पेक्षा जास्त मार्क घेतलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी स्वतःला अभ्यासामध्ये पूर्णपणे झोकून द्या. 12 ते 14 तास हे तुमचा अभ्यास झालाच पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा.
मेरिटचा जास्त विचार करून टेन्शन घेऊ नका, बाबा जेव्हा मेरिट लागेल तेव्हा मी अभ्यासाला सुरुवात करणार, असा विचार डोक्यातून काढून टाका. मेरिट लागला तर तुम्ही 100% क्वालिफाईड होताय, आणि क्वालिफाईड झालात आणि 8 दिवसांनी पेपर लागले तर तुम्हाला काय होणार? काहीच होऊ शकत नाही. तुम्ही 8 दिवसात कोणता तीर मारू शकत नाही. त्यामुळे थोडं थोडं काय नाही, पण अभ्यास चालू ठेवा. तुमचं ग्राउंड झालं ना, 14 तास हे अभ्यास झालाच पाहिजे. अभ्यास टॉपिक वाईज करा, नक्कीच फायदा होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करायची आहे, स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी दररोज टॉपिक वाईज टेस्ट चालू केलेले आहेत, तुम्हाला जर हवे असतील तर मला पर्सनली तुम्ही मेसेज करा. तुम्हाला जर डेली टेस्ट पाहिजे ते तुम्हाला देखील मी प्रोव्हाइड करेल. फक्त एवढंच आहे, सगळं जे काही मटेरियल मी स्वतः काढून मुलांना विद्यार्थ्यांना देतो आहे, याचा फायदा माझे ऑनलाईनचे सबस्क्रायबर सुद्धा घेऊ शकतात. त्यांच्यासाठी सुद्धा मी ते अवेलेबल करून देईल. फक्त त्यांनी मला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला सुद्धा त्या टेस्ट पाहिजे, तर नक्कीच तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल. आणि मित्रांनो, माझा एकच उद्देश असतो, माझ्या अंडरमध्ये जेवढे पण विद्यार्थी ओळखीचे आहेत सर्वांचं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं पोलीस दलामध्ये निवड झाली पाहिजे. बाकी तुम्हाला कसं काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचे काही पोलीस भरतीबद्दल प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकतात. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.